जयबी मीडिया न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेब के बुल्ढाना जिले में शहीद बाबा पुरंदरे इनके निधन पर चीनी और पेड़ा बांटकर केड़वद ग्राम पंचायत के सामने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर पुष्पहार चढ़ाकर यह कार्यक्रम बड़ी ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस मौके पर तंटा मुक्त अध्यक्ष मुन्ना पाटिल और साहित्य गणेश निगम समेत अन्य कार्यकर्ता उपस्थित थे। छत्रपति संभाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांचा जय। में जिस तरह से त्यौहार मनाए जाते थे और आनंद उत्सव जो है मनाया जाता था, जब किसी के घर में संतान पैदा होती थी उस समय यहाँ पर जो है मिठाई बांटकर लोगों को इस आनंद उत्सव में सम्मिलित किया जाता था। आज हम केड़वद इस ग्रामीण क्षेत्र में हैं जहाँ पर बाबा पुरंदरे जो कि शाहिर है उनका कल देहांत हुआ है। उस देहांत को लेकर यहाँ पर जो है केड़वद ग्रामीण क्षेत्र में जो है उनका निषेध व्यक्त किया जा रहा है। ये निषेध किस लिए व्यक्त किया जा रहा है, आइए हम जानते हैं सीधा उनसे ही। युवा पिढीने यानंतर पुरंदरेची इतिहास दुर्वी बखर या ग्रंथाचे पारायण करून डॉक्टर आ साळुंखे सरांचे विचार आत्मसात करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पुनर्मांडणी करणारे बहुजन विचारवादी लेखक असेल त्यांचा इतिहास अभ्यासून मार्गक्रमण करावे असा माझा युवा पिढीला संदेश आहे। महात्मा फुले असतील, महात्मा गांधी असतील यांच्या निधनानंतर मनोवादी संस्कृतीने पेढे वाटून आनंद साजरा केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेत मरणानंतर वैर संपतं असं एक वैश्विक सत्य आहे, परंतु इतिहासाचे पानं पलटताना संस्कृती पुन्हा गुलाम होऊ नये, गुलाम करणाऱ्यांचा आणि गुलामांचा धर्म कधीच हा एक नसतो हे समाजाला समजासाठी हा आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। शिवरायांचे विचार हे आहेत की माणूस गेला की त्याचे शत्रुत्वही संपतं, परंतु या ठिकाणी बाबा पुरंदरेने जी इतिहासात घाण केलेली आहे ती घाण मिटायला बराच वेळ लागणार आहे। आम्ही मातृत्व बुलढाणा जिल्ह्यातले आणि जिजाऊची बदनामी या हरामखोरानं बाबा पुरंदरेनं केली। आमचा कुठल्या जातीला कुठल्या धर्माला विरोध नाही, पण हे जे मनोवादी विचाराचे लोक आहेत हे अशी विकृती केव्हाही करून ठेवतात आणि याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतोय। कारण यानंतर अशा पद्धतीचा माणूस मेला की माणूस चांगला होतो, परंतु यानंतर अशी हिंमत कोणी करणार नाही की विकृत इतिहास, विकृत सांस्कृतिक याचं विकृतीकरण करणं अशी हिंमत कोणी करणार नाही। याकरता आम्ही या ठिकाणी याचा आनंद उत्सव साजरा करत आहोत। आम्ही केळवदवासी यापूर्वी जेम्सलेन प्रकरणात त्याचा पुतळा जाऊन आम्ही त्याचा निषेध केला होता आणि जन्माला माणूस जिवंत होता तोपर्यंत चांगला आणि मेल्यावर वाईट असं नाही, माणूस मेला तरी वाईटच। पुरंदरे हा वाईट होता, मादलचोद होता, हरामखोर होता, म्हणून आम्ही त्याचा तो मेल्यानंतर पेढे वाटून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत आहोत। तथाकथित शाहीर बाबा पुरंदरे यांचं निधन झालं आहे। आपण सर्वांना हे माहिती आहे। बाबा पुरंदरे यांनी शिवचरित्राची मांडणी केलेली आहे, परंतु पुरंदरेने यांनी जी मांडणी केली शिवचरित्राची त्या मांडणीमधून शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे सकारात्मक पद्धतीने मांडण्याऐवजी अत्यंत चुकीच्या पद्धतीने मांडला गेला। म्हणजे बाबा पुरंदरेंनी जिजाऊंचा उल्लेख करताना बऱ्याच ठिकाणी द्विअर्थी शब्द वापरले, संभ्रम निर्माण होईल अशी भाषा वापरली आणि याच्यातून जिजाऊच्या चरित्रावर शिंतोडे उडवले गेले। जेम्स लेम नावाच्या एका लेखकाने शिवाजी महाराजांवरती मांडणी केली, त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की शहाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे वडील नसून दादोजी कोंडदेव म्हणजे बायोलॉजिकल फादर म्हटलेलं आहे त्याने। आणि त्याच्यासाठी भांडारकर येथील 12 भट ते 12 किडे ज्यांनी मदत केली त्याच्यामध्ये हा एक पुरंदरे होता। ज्या पुरंदरेने शिवाजी महाराजांची बदनामी केली, ज्या पुरंदरेने जिजाऊ माँसाहेबांची बदनामी केली, तो काल मेल्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे। पुरंदरे काल मेला हा विषय काल पुरंदरेपर्यंत संपला, परंतु पुरंदरेचं जे साहित्य आहे हे चिरकाल टिकणार आहे। त्यामुळे पुरंदरेची जी घाण आहे ती कायमच राहणार आहे। पुरंदरेने जे काही केलेलं आहे, आता बहुजन समाजामध्ये या गोष्टीबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे लोकांनी त्या प्रवाहामध्ये पुरंदरेचा हे केलेलं आहे, त्या अज्ञानातून संभ्रमातून हा विषय झाला असेल। परंतु पुरंदरे हा शाहीरही नव्हता खऱ्या अर्थानं, जे अण्णाभाऊ साठे सारखे शाहीर आहेत
दर्जेदार शाहीर की ज्यांचा रशियामध्ये सुद्धा शाहिरीची पोवाडे ज्यांनी गायले, याचा तर पोवाडाच कोण ऐकला नाही, तो शिवशाहीर झालेला आहे बाबा पुरंदरे. आणि या पुरंदरेला त्यांनी म्हणजे जे चांगले जे दर्जेदार लोक आहेत ते माघार आले आणि याले महाराष्ट्र भूषणसारखा एक पुरस्कार घोषित केला. त्या पुरंदरेचा निषेध म्हणून आम्ही आज गावामध्ये साखरपान वाटली आणि एक आनंद साजरा केलेला आहे की एक शिवद्वेष्ट्या जिजाऊ शिवबांचा द्वेष करणारा, मराठा समाजाचा द्वेष करणारा एक नीच माणूस गेल्याचा एक आनंद आम्ही साजरा केलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा जन्म झाला आणि खरा इतिहास हा बुलढाण्यापासून सुरू होतो. आणि हा पुरंदरे माधरचोत याने विदेशी पत्रकार जेम्स लेन याला अशी चुकीची माहिती देऊन आमच्या येथील महाराष्ट्रातील सर्व भारतातील बहुजनांच्या मन दुखावले. म्हणून आज आम्ही पेढे वाटून व थोडं साखरपान वाटून त्यांचा या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहोत. आणि सांगायचं म्हणजे ज्यावेळेस 1922 साली छत्रपती शाहू महाराज यांचं महापरिनिर्वाण दिवस झाला, त्या दिवशी ज्यावेळेस त्यांचं पार्थिव कोल्हापूरला जात असताना पुरंदरे व त्यांचे काही समर्थक माधरचोत त्यांनी फटाके फोडून ढोले ताशे वाजवून त्यांनी सत्यनारायण केला. म्हणून आज महामानवांचा ज्यांनी अपमान केला त्यांचं काल निधन झालं. त्यामुळं खरोखर आम्ही पेढे व साखर वाटून व ढोलताशे लावून आज आनंद उत्सव साजरा करत आहोत. कालचा दिवस आमच्या बहुजनासाठी आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. कारण हा हरामखोर पुरंदरे वारल्यामुळं आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आणि शिवाजी महाराजांचं यांनी चरित्र खूप घाणेरड्या भाषेत आणि चुकीचं लिहिल्यामुळे आणि विदेशी पत्रकारांना लेखकांना यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे आणि जिजाऊसाहेब यांचं चरित्र हनन केल्यामुळे हा हरामखोर मेल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. एन दिवाली की पूर्व संध्या पर शुरू हुआ एसटी कार्यकर्ताओं का धरना अब भी जारी है। साथ ही मुंबई के आज़ाद मैदान में सैकड़ों एसटी कार्यकर्ता अब भी आंदोलन पर बैठे हैं और उनके साथ बीजेपी विधायक गोपीचंद पडलकर और विधायक सदाभाऊ खोत भी तैनात है, जिसके चलते इस पृष्ठभूमि में परिवहन मंत्री अनिल परब ने पडलकर और खोत पर जमकर तानाशाही कही। आणि हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे एक समिती गठीत झाली होती. या समितीमध्ये मुख्य सचिव, परिवहन सचिव व वित्त विभागाचे सचिव अशा 3 सदस्यांची समिती या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अभ्यास करण्यासाठी नेमली होती. आम्ही सुरुवातीपासून ही भूमिका घेतली होती की कर्मचाऱ्यांनी आपलं जे काही म्हणणं आहे ते त्यांच्यासमोर मांडावं आणि समितीचा जो अहवाल येईल तो आमच्यावर बंधनकारक असेल. आज या संदर्भातली बैठक सायंकाळी 5 वाजता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि कालच्या झालेल्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने कर्मचाऱ्यांना आपली बाजू तेथे मांडायला सांगितलेली आहे. ही बाजू ऐकून नंतर त्यावरती ज्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे त्यावर अभ्यास करून मुख्य सचिव आपला अहवाल हे मुख्यमंत्र्यांना सादर करतील. त्या संदर्भातली आजची ही बैठक आहे. गेले कित्येक दिवस हा संप चालू आहे. मी दररोज संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेच सांगतोय की आपला जो प्रश्न आहे हा चर्चेच्या माध्यमातून मांडला पाहिजे. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा हायकोर्टाने दिलेल्या नेमलेल्या समितीच्या समोर आहे. त्या व्यतिरिक्त आपले जे काही मुद्दे असतील याच्यासाठी चर्चेची द्वार खुली आहेत. मी सतत आवाहन करतो आहे, परंतु एकाच मुद्द्यावरती कर्मचारी अडून बसले आहेत, जो मुद्दा समितीच्या समोर आहे. त्या व्यतिरिक्त जे मुद्दे असतील यावरती चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. माझं मत असं आहे की हा प्रश्न फक्त चर्चेतनंच सुटू शकतो. संप मागे घ्यावा, चर्चेला यावं आणि हा मुद्दा त्यांचे जे दुसरे मुद्दे आहेत या मुद्द्यावरती चर्चा करून
कामगारांनी आपल्या न्याय मागण्या पदरात पाडून घ्याव्या. तुमची आज अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत देखील बैठक होणार आहे का? या संदर्भामध्ये राज्य सरकारशी मी सतत चर्चा करतो आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय काय शक्यता आहेत, त्यांना काय आपण देऊ शकतो, काय त्यांच्याबद्दल करू शकतो, या सगळ्या बाबतीमध्ये मी ज्या ज्या खात्यांशी संबंधित हे विषय त्या खात्यांशी बोलतोय. आजही मी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे या बाबतीमध्ये आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची शक्यता तपासून मुख्यमंत्र्यांशी देखील या बाबतीत चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. संघटनांबरोबर चर्चा कधी आहे आणि नेमकी आता कारवाई कडक होते आहे, नेमकं आता किती जणांवर कारवाई झाली? रोजंदारीवरती असलेल्यांवरती कडक कारवाई करण्यात येते, त्यांना थेट सेवेतून समाप्ती केली जाणार आहे. ते कर्मचारी आजही परमनंट नाही आहेत, ते रोजंदारीवरती आहेत. म्हणजे त्यांनी दिवस भरला तर त्यांचा पगार आहे. आज ते कर्मचारी देखील संपामध्ये आहेत. त्यांनी तरी कामावर यायला पाहिजे असं आमचं प्रशासनाचं म्हणणं आहे आणि म्हणून प्रशासनाने त्यांना नोटीस दिलेली आहे. आता उद्या ते येतात की नाही हे बघून पुढचं ठरवावं लागेल काय करायचं. असे किती कर्मचारी म्हणजे एक साधारण 1200 ते 1500 कर्मचारी आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केले की 24 कॅरेटची शिवसेना आता बदललेली आहे. आता शिवसेनेतलं त्या पद्धतीचं हिंदुत्व राहिलं नाही आहे. शिवसेना त्या पद्धतीने कुठेतरी वाद झाली आहे. एक कुठेतरी खासदार निवडून येतो आणि आता पंतप्रधान पदाचं स्वप्न पडतं. महाराष्ट्रात अजून एक खासदार आहे जो स्वतःला पंतप्रधानाच्या रेसमध्ये बघतो आहे. हे दोन पंतप्रधान कसे का होऊ शकतात? सुधीर मुनगंटीवारांनी सोनाराचा धंदा कधीपासून सुरू केला? त्यांना म्हणा आपण राजकारणी आहोत, राजकारण करावं. सोनार कॅरेट बिरेट तपासण्याचं काम सुधीर मुनगंटीवारांचं नाही. सर, आपण एक उल्लेख केला की चर्चा होत, की चर्चा नेमकी का होत नाही, आपण निमंत्रण. मी या बाबतीमध्ये गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत या दोघांशी आजपर्यंत 2 वेळा बोललो. माझे दोन्ही वेळेचे प्रस्ताव मी त्यांच्याकडे दिले. या बाबतीत आम्ही कामगारांशी बोलून आपल्याला पुन्हा एकदा येऊन सांगतो असं सांगून ते गेलेले आहेत. मला असं वाटतं कामगार त्यांचं देखील ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत की नाही मला माहीत नाही, किंवा एखादी गोष्ट त्यांना पटत असेल परंतु पुढे कामगारांना समजवण्यामध्ये ते कदाचित अयशस्वी होत असतील. माझा प्रस्ताव मी त्या दिवशी देखील आपल्याला सांगितलेला आहे. विलिनीकरणाचा मुद्दा हा समितीच्या समोर असल्यामुळे त्याचा निर्णय समितीच घेणार आहे. परंतु बाकीचे जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नावरती चर्चा होऊ शकते, या प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी कोणीही कधीही यावं, मी त्यासाठी तयार आहे. बरोबर. गोपीचंद पडाळकर आणि सदाभाऊ खोत हे प्रशासन आणि एस टी कर्मचारी यांच्यामधला हा दुवा आहे. पण हा दुवा ओलांडून आपण एस टी कर्मचाऱ्यांशी डिरेक्टली चर्चा केली तर हा मार्ग निघू शकेल का? जसं तुम्ही म्हणाले एस टी कर्मचाऱ्यांची ऐका, एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रतिनिधींची कृती समिती तयार झाली. बरोबर. ज्या कृती समितीबरोबर बसून मी त्यांचे बाकीचे प्रश्न सोडवले. 28 युनियन आहेत. या 28 युनियनच्या प्रतिनिधींबरोबर मी चर्चा केली. प्रत्येक कामगाराशी चर्चा करणं तर शक्य नाही, कारण 1 लाख कामगार आहेत. माझं हेच म्हणणं आहे की जर एवढ्या सगळ्या 28 युनियनशी चर्चा करून देखील त्यांना जर मान्य नसेल तर त्या सगळ्यांनी कुठल्या प्रतिनिधींशी मी चर्चा करावी हे तरी मला सांगावं. आणि म्हणून गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे आता त्यांचं नेतृत्व करत होते म्हणून मी त्यांच्याशी बोलत होतो. जर कुठले कर्मचारी ही जर हमी घेत असतील आणि सांगत असतील आमच्याशी चर्चा करा, आम्ही ह्या बाबतीमध्ये बोलतो, माझी कोणाशीही बोलायची, शेवटी एस टीच्या कुठल्याही कामगाराशी माझी बोलणी करायची तयारी आहे. परंतु एक कामगाराशी मी बोलू शकत नाही. जे कामगार येतात बोलणी करायला, बोलतात, जातात आणि परत येत नाहीत. त्यामुळे माझं मत असं आहे की आम्ही बोलणी करायला तयार आहोत. फक्त कोणाशी बोलणी करायची हा प्रश्न आहे. कारण 28 कर्मचाऱ्यांच्या कृती युनियनला त्यांचं म्हणणं असं आहे की आमची युनियनच नाही आहे. मग आता ह्या बाबतीत चर्चा करायची. महाराष्ट्र राज्य चुनाव प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे कोल्हापुर में आए थे। उन्होंने जिलाधिकारी कार्यालय पर पत्र परिषद लेते हुए लोगों से आह्वान किया है कि आने वाले चुनाव में अपना वोट देने के लिए इलेक्शन कमिश्नर ऐप डाउनलोड करें, उस पे अपना नाम हेल्पलाइन पर दर्ज करें। इस प्रकार की बात उन्होंने कही। भारत निवडणूक आयोगाने म्हणजे आत्ताचा जो कार्यक्रम आहे त्याच्या माध्यमातून ज्या मतदार याद्या बनतात हाच त्या निवडणुकीचा आधार असतो. त्यामुळं एक संदेश आपल्या या माध्यमातून मला द्यायचा आहे की ज्यांचं नाव या यादीमध्ये आहे
म्हणजे जे जानेवारीला जी अंतिम यादी प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये आहे, त्यांनाच या निवडणुकामध्ये मतदान करता येणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपण जागृतपणे आपलं नाव आहे की नाही तपासण्याची गरज आहे, आणि नसेल तर त्याची नोंद करण्याची आवश्यकता आहे. इलेक्शन कमिशनचा आयडेंटिटी कार्ड हा महत्त्वाचा विषय नसून आपलं मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही हा महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून आपलं नाव आहे की नाही याची तपासण्याची पद्धतसुद्धा अतिशय इलेक्शन कमिशनने सोपी केलेली आहे की प्रत्येकाच्याकडे आता हल्ली मोबाईल्स असतात. त्यामुळे व्होटर्स हेल्पलाईन म्हणून इलेक्शन कमिशनने एक छोटंसं ॲप तयार केलेलं आहे. त्या व्होटर्स हेल्पलाईन ॲपवर जर तुम्ही डाउनलोड केलं आणि तुमच्या मोबाईलवर तुमचं नाव टाकलं, तुमचं वय साधारणतः ड्रॉपडाऊन मेनूमध्ये घेतलं, समजा 55 आहे तर 55 तुम्ही सिलेक्ट केलं, अंदाजे असलं तरी चालतं, आणि कुठलं राज्य आहे ते जर सिलेक्ट केलं तर त्या नावाचे सगळी यादी तुमच्या त्या ह्याच्यावर मोबाईलवर लगेच येईल. मग तुमचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव ह्याच्यामध्ये साधर्म्य असलेली सुद्धा अनेक नावं त्याच्यामध्ये येतील, आणि त्याच्यामध्ये आपलं नाव आहे की नाही हे आपल्याला बघता येईल. मग आपलं नाव असेल तर कुठल्या पार्टमध्ये आहे, कुठल्या क्रमांकाला आहे, त्याला मतदान केंद्र कुठलं आहे हे सुद्धा माहिती येते. त्यामुळे हे मोबाईल ॲप जर लोकांनी कुटुंबातल्या कुणीही डाउनलोड केलं तर कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची नावं आहेत का नाही त्याला पाहता येईल. आणि खात्री जर असेल की आपलं नाव आहे तर काही प्रॉब्लेम नाही. नसेल तर हे जे आपले विशेष कॅम्प्स आहेत किंवा नोंदणी अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण अर्ज देऊ शकतात. JB मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. सर एक फाइल देना प्लीज. सर आपके लिए कॉल है. सर वो फाइल दीजिए ना. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है. ना कोई दर्द, ना कोई टाका, और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है. तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर, तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com. सामाजिक न्याय विभाग और महाराष्ट्र के सेवानिवृत्त संयुक्त सचिव ग वाघ ने आनापान ध्यान और साधना शिविर का आयोजन करने की शपथ ली. तो वहीं मीराताई बोदड़े के सरपंच ने लोगों के सहयोग से अकोला जिले के 500 स्कूल में 100% मैत्रीपूर्ण गतिविधियों को लागू करने का निर्णय लिया है. खूप चांगला प्रश्न आहे हा. निव्वळ शाळांवर फोकस करून चालणार नाही, तर सर्वप्रथम मध्ये घरामध्ये युवकाला मनोबल देणारं वातावरण तयार होण्यासाठी आई वडिलांनी रोज सकाळ संध्याकाळ 10 मिनिट या विद्यार्थ्यासोबत मित्र उपक्रम ध्यान करावं. आणि आपण पहा की जिल्हा परिषदने जे आदेश काढलेले आहेत त्याच्यात सुद्धा पालकांवर ही जबाबदारी टाकलेली आहे. परंतु याच सोबत आपला हे जे आहे ट्युशन क्लासेस आहेत तिथं सुद्धा मित्र उपक्रम सक्ती करणं अनिवार्य आहे. आणि याच्या पुढचं एक स्टेज सांगतो मी की स्वतः रायगड आणि अकोला जिल्ह्यामध्ये मी जेव्हा पथदर्शी कार्यक्रम राबवला तर कर्मचारी वर्ग अत्यंत हवालदिल झालेला आहे. एकतर काय होतं, हे RTI आणि वरिष्ठांनी त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्या, जा तुझं काय तू कर, त्याच्यामुळे त्याचं ना घरी लक्ष ना ऑफिसात लक्ष. तर ह्या मित्र उपक्रमाचा ह्या सर्व 20 लाख
महाराष्ट्र शासनाच्या यंत्रणेला ताणतणाव मुक्ती कार्यक्रम म्हणून सुद्धा राबवणं आवश्यक आहे आणि तशा रीतीनं मी सामान्य प्रशासन विभागाच्या संपर्कात आहो की हा कार्यक्रम राबवण्यासाठी तुम्हाला कुठल्या संस्थेकडे जाण्याची गरज नाही, ऑफिसमधलाच एक चांगला प्रशासक अधिकारी हे राबवू शकतो आणि मंत्रालयामध्ये मी 1 महिना 6,000 लोकांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना तसं लिहून दिलेलं आहे. काय होतं की माझे जे विचार असतात ते परखड असतात. 1972 साली सुरू झालेला जेल रिफॉर्ममधला कार्यक्रम जगभरात खूप चांगल्या रीतीनं राबवला जात आहे, परंतु तो मित्र उपक्रम 1972ला सुरू झाला, तो आज 50 वर्ष झाली 2000 शाळांपर्यंत गेल्याची नोंद आहे या वेबसाईटवर. आणि म्हणून मी शासनाला विनंती केली की लोकांच्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम पुढे राबवणं शक्य नाही आणि याच्याकरता जसं आता मी अधिकारी असताना माझ्या केबिनच्या बाहेर बोर्ड असायचं की कोणी पैसे मागल्यास अँटी करप्शनला असा फोन करावा. ते मला काही वाटत नव्हतं कारण ते सर्व शासन यंत्रणेत लिहिलेलं होतं. तर तसंच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक वर्ग खोलीच्या बाहेर बोर्ड असावं की या वर्गात 2 वेळ मित्र उपक्रम राबवला जातो. तसंच त्या शाळेच्या बाहेर सुद्धा बोर्ड असावं की कोणाला मित्र उपक्रमाची केव्हाही तपासणी करता येईल, माहिती घेता येईल किंवा कुठं जर मित्र उपक्रम खंडित झाला असेल तर मुख्याध्यापक, पालक, शिक्षक, ग्रामसेवक, सरपंच, नगराध्यक्ष जे कोणी वरच्या अथॉरिटी आहेत त्यांच्या निदर्शनास आणा. म्हणजे जनतेच्या सहभागाशिवाय पुढची वाटचाल कठीण आहे. आणि तुम्ही पाहताच की आता मी खेड्यामध्ये आलेला आहो तर निरीक्षक लोकांना सुद्धा पीक विमा योजनेसाठी या विपश्यना या उपक्रमाबद्दल माझं सांगणं आहे की हा अतिशय चांगला आणि खूप छान उपक्रम आहे, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आणि ऑल्सो फॉर द पॅरेंट्स. सो प्रत्येकाने हा त्यांच्या मुलांसोबत शेअर केला पाहिजेत आणि ट्युशन क्लासेसला पण हा उपक्रम झाला पाहिजेत कारण की इट इज द नीड ऑफ अवर जनरेशन. सो जर शाळांमध्ये हा उपक्रम जर राबविण्यात आला डेली तर मला तरी असं वाटते की तरुण पिढी जी आजकाल शाळांमध्ये ट्युशन क्लासमध्ये जी तरुण पिढी आजकाल वाईट गोष्टींकडे जास्त वळत आहे ड्यू टू द सोशल मीडिया, सो इट कॅन बी डिक्रीज द रेट ऑफ दिस इल थिंकिंग्स. सो मला असं वाटते की राबवायला पाहिजे हा उपक्रम आणि शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पॅरेंट्सनी सुद्धा या उपक्रमामध्ये त्यांचं 100% दिलं पाहिजे कारण की हे शिक्षकांसाठी तर खूपच छान आहे पण विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. आणि जर वाघ साहेब म्हणजे सर सेवानिवृत्त असून एवढा प्रयत्न जर आपल्यासाठी करत आहेत तर नक्कीच याच्यात खूप म्हणजे खूप ट्रेझर असणार की ते आपल्यासाठी एवढा वेळातला वेळ देत आहेत. तर मी लास्टली आय विल से दॅट वी शुड कॉन्ट्रीब्यूट अवर 100% इन दिस विपश्यना प्रोग्राम. या उपक्रमाचे खूप सारे फायदे आहेत जसे की मी पर्सनली अनुभवलेले फायदे आय विल शेअर की अगोदर तर अभ्यासात मन नव्हतं लागत, म्हणजे भरकटत होतं ड्यू टू हे लॉकडाऊनमुळे अभ्यास चांगला होत नव्हता. पण जेव्हा विपश्यना केली त्यावेळेस मन थोडं शांत झालं आणि अभ्यासाकडे जरा तरी फोकस वाढला. आणि जसं जसं विपश्यना साधना डेली रेग्युलरमध्ये करत आली त्यावेळेस अभ्यासाविषयी आणि जीवनातल्या आणखी पर्सनल गोष्टीविषयी पण खूप छान वाटायला लागलं, म्हणजे जास्त स्ट्रेस कमी झाला आणि बाकी सर्व गोष्टी पण खूप छान झाल्या. आदरणीय वाघ साहेबांनी जेव्हा मित्र उपक्रम आमच्या विहारात राबवला 15 ऑगस्ट रोजी, त्या दिवशी मी तो उपक्रम हजर होती उपक्रमाला. त्या उपक्रमात ध्यान साधना करून खरंच मन शांती मिळण्यासारखी झाली. हा उपक्रम परिवारासोबत शेजारी मुलाबाळांसोबत हा उपक्रम करणे आजच्या काळाची गरज आहे. त्या उपक्रमाने प्रत्येक पालकाच्या पाल्यांना त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे. मी इसापूर ग्रामपंचायत सरपंच असून मी हे जिल्हा परिषदेने काढलेल्या पत्रानुसार तेल्हारा तालुक्यातील व अकोला जिल्ह्यातील किती शाळेत हा उपक्रम चालू करण्यात आला आहे याची माहिती घेऊन वाघ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
शाळेमध्ये मित्र उपक्रम राबवण्याचे प्रयत्न. मुदखेड़ के आदिवासी समुदाय के युवा कार्यकर्ताओं ने क्रांति सूर्य बिरसा मुंडा इनका जयंती समारोह बड़ी हर्षोल्लास के साथ मनाया। साथ ही इस अवसर पर गणमान्य व्यक्तियों ने युवाओं को क्रांति सूर्य बिरसा मुंडा इनके महान कार्यों के बारे में संबोधित किया। आमच्या आदिवासी समाजातर्फे किंवा आदिवासी समाजाचं अस्तित्व असतानाही या ठिकाणी समाज मंदिर आजपर्यंत कुठल्याही राजकीय मंडळीकडून आम्हाला सहकार्य मिळालेलं नाही आहे। त्यासाठी मी आमच्या समाजाच्या वतीनं आमच्या या प्रभागाचे नगरसेवक किशोर पारवेकर व तसेच देवदे काका यांना निवेदन देणार आहोत व त्यांनी पुढील कार्यवाही करावी आणि आमच्या या समाजासाठी या गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज या ठिकाणी असतो आणि त्यांच्यासाठी एक समाज मंदिर द्यावं ही एक समाजाच्या वतीनं मी मागणी केलेली आहे, ती पूर्ण करावी अशी मी त्यांना विनंती करतो। कार्यक्रम आयोजित केला होता समस्त मुदखेड आदिवासी बांधवांतर्फे, त्यामध्ये मनेरवाडलो आणि महादेव कोळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निमित्तानं विविध पक्षातली राजकीय मंडळी इथं उपस्थित होती आणि समाजाच्या वतीने समाज प्रबोधनकार असा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। तरी समाजाची एक महत्त्वाची आणि अत्यंत तीव्र अशी मागणी होती की बाबा मुदखेड नगर परिषदेमध्ये अनुसूचित जमातीमधून ST मनेरवालू किंवा महादेव कोळीचं प्रतिनिधित्व राहायला पाहिजे, जे की अगोदर अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व होतं। काही वर्षापूर्वी हे प्रतिनिधित्व काढण्यात आलं, ह्याला कोण कारणीभूत आहे त्याचा पाठपुरावा नक्कीच समाज करणार आहे। अशी भविष्यात विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जमातीसाठी STसाठी 2 जागा किमान 2 जागा हा राखीव असायला पाहिजे। हे समस्त मुदखेड आदिवासी बांधवांची, मुदखेडमधील समस्त आदिवासी बांधवांची मागणी आहे। मुदखेडचे यापूर्वी 2 नगराध्यक्ष झालेले आहेत STमधून, ते मारुतराव भेंबरे असतील, पांडुरंग उन्हाळे असतील किंवा नगरसेवक असतील बळीदादा उन्हाळे असतील, एरपोलवाडा काकू असतील। म्हणजे अगोदर प्रतिनिधित्व मिळत होतं STला, हे बंद झालेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत मिळावं असे आदिवासी बांधवांची तीव्र इच्छा आहे। या शुभदिनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आदिवासी बांधव व्यक्त करतात। नांदेड़ से 20 किलोमीटर की दूरी पर वसमत तहसील अंतर्गत आने वाले पड़सगांव हाईवे पर जय भारत गुड़ उद्योग का निर्माण करा के 150 से भी ज़्यादा लोगों को रोजगार देने वाले सीताराम जाधव व मोहम्मद आरिश, इन्होंने युवा वर्ग के सामने एक नया आदर्श रखा है। ये मेरा नाम मोहम्मद आरिश है और ये फैक्ट्री अपन 4 पार्टनर इस फैक्ट्री में, एक 3 तो यूपी के हैं और एक अपने ये है सीताराम पाटिल। तो ये अपन ने अभी 8-9 तारीख को चालू हुई है और इसका जो माल है वो बन के सारा अपना गुजरात, आंध्रा और लोकल में भी जाता है नांदेड़ जालना के लिए। और बाकी तो कुछ नहीं, बस युवा जन के लिए इतना ही कहना चाहूँगा कि जो अपना आगे की बढ़ने की जो अपना वो होता है तो उसे पीछे मत रखो। आगे जितना बढ़ते जाओगे उतना आपको सक्सेस मिलती जाएगी। अपनी सोच को कभी छोटी मत रखो, क्योंकि हमेशा बड़ी सोच वाले आगे बढ़ते हैं, छोटी सोच वाले कभी आगे नहीं बढ़ते। संदीप जाधव, किनोळा, तालुका उस्मत, जिल्हा हिंगोली। आमच्या या जय भारत गुळ उद्योग कारखान्यामध्ये 100 ते 150 कामगार या ठिकाणी काम करतात व तसेच बाहेर जे काम करणारे ऊसतोड मजूर आहेत ते सुद्धा या ठिकाणी 100 ते 200च्या जवळपास आहेत आणि हा गूळ अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहे। यामध्ये कोणतेही केमिकल न वापरता चांगल्या दर्जाचा हा गूळ आम्ही या ठिकाणी तयार करत आहोत आणि हा गूळ जवळपास सर्व भारतातल्या मोठमोठ्या शहरामध्ये जातो आणि त्यामुळे चांगलं मार्केटसुद्धा या ठिकाणी आम्हाला मिळत आहे। सर, युवा वर्गाच्या हाताला काम नाही आहे, बेकारी खूप वाढलेली आहे, तर उद्योग क्षेत्रामध्ये युवा वर्गाने यावं यासाठी तुम्ही काय सांगाल? हा उद्योग आपण पाहिला की आतापर्यंत UPचे बरेच जण या ठिकाणी हा उद्योग चालवत होते, पण या उद्योगामध्ये आता आपले महाराष्ट्रातले तरुणसुद्धा यामध्ये उतरत आहेत। स्थानिक लोकसुद्धा या ठिकाणी आपलं काम करत आहेत, जेणेकरून यामुळे नक्कीच युवा वर्गाला याची प्रेरणा मिळेल। सीताराम बाबूराव जाधव आहे, वसमत तालुका। आम्ही गूळ तयार करतो, यावर्षीच केलेलं आहे। पहिले UPच्या माणसासोबत राहिलेलो एक 10 वर्षापासून, तर याच्यात 101 माणसं आमचे अर्जस होतात
आणि गूळ असा करतो की आम्ही बगैर केमिकलचा करतो, कोणतेही केमिकल वापरीत नाही आम्ही. गुळ कुठं कुठे जातो विक्रीसाठी? नांदेड, हैदराबाद, औरंगाबाद, खूप लांब जाते सर. किती लोकांना रोजगार तुम्ही दिलेला आज? एक 50 ते 100 इथं रोजगार होतं आणि बाहेरचे ऊस तोडणार जे आहेत ते एक 100-150 लोक आहेत. युवा वर्गाच्या हाताला काम नाही, त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? त्याच्यासाठीच केलेलं आहे ना विश्वास. अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के राष्ट्रीय अध्यक्ष अनुसूचित जाति और महाराष्ट्र के ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राउत के बेटे कुणाल राउत जब औरंगाबाद पहुंचे तो औरंगाबाद शहर जिला कांग्रेस कमेटी की ओर से हरसूल की टी पॉइंट पर क्रेन के मदद से उनका स्वागत किया गया. एसटी महामंडल राज्य शासन में शामिल किया जाए, इस कारण कोल्हापुर में एसटी कर्मचारियों की ओर से आंदोलन छिड़ गया. फिर भी इस पर कोई असर नहीं होने के वजह से कर्मचारी संघ घटनाओं की ओर से जिलाधिकारी राहुल रेखा राव को निवेदन दिया गया. आज एस टी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा 9वा दिवस आहे. आज एस टीला कर्मचारी 9 दिवस झालं रस्त्यावरती आहे. प्रशासन शासन कुठं मार्ग काढताना दिसत नाही. म्हणून मान्य सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आमच्या मुळात एकच भावना आहे की आज मुख्य सचिव साहेबांनी सीताराम कुंटे साहेबांनी आज बैठक लावलेली आहे. त्या बैठकीमध्ये निर्णय व्हावा आणि त्या पद्धतीच्या भावना कलेक्टर साहेबांच्याकडनं कोल्हापूरच्या राज्यापर्यंत जाव्या यासाठी आम्ही सर्व कर्मचारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो. जयवी मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. सर एक फाइल देना प्लीज. सर आपके लिए कॉल है. सर वो फाइल दीजिए ना. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है. ना कोई दर्द, ना कोई टाका, और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है. तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटिल ने पदाधिकारियों से कहा कि हमने एक मजबूत विपक्षी दल के रूप में काम करने का फैसला किया है और हमने जून से काम करना शुरू भी कर दिया था.
तो क्या बीजेपी ने सरकार गिराने से पहले शोर मचाया? राजनीतिक गलियारों में इस तरह के चर्चा चल रही है। बैठक जी झाली तशीच बैठक आपल्यालाही करावी लागली। याचं कारण कोविडची भीती 2 व्हॅक्सिन नंतर जरी कमी झाली असली तरी कोविड संपला असं झालेलं नाही। आणि आता वेगवेगळ्या प्रकाराने आपली कार्यकारिणी जर आपण लिहून काढली तर ती जवळजवळ 700च्या आसपास जाते। आणि म्हणून असा निर्णय आपण केला की राज्याचे पदाधिकारी किंवा अगदीच कळणारा क्रम सांगायचा झाला तर राज्याची कोर, राज्याची एक्सटेंडेड कोर, राज्याचे पदाधिकारी, राज्याच्या वेगवेगळ्या मोर्चांचे अध्यक्ष आणि एक जनरल सेक्रेटरी तो त्यांनी ठरवावा। राज्याचे सगळे प्रकोष्ठ, त्याचे संयोजक आणि एक सहसंयोजक त्यांनी ठरवावा। सगळे जिल्हा अध्यक्ष, जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस, आमदार, खासदार अशी 427 नावं ही आपण फिजिकल बैठकीसाठी काढली। या व्यतिरिक्त बाकी सगळे हे त्यांच्या जिल्ह्यामध्ये एखाद्या सोयीच्या ठिकाणी, कार्यालय मोठं असेल तर कार्यालय छोटं असेल तर एखाद्या मंगल कार्यालयामध्ये एकत्र आलेत। आपल्यासारखाच पूर्ण दिवस बैठकीचा त्यांचा क्रम आहे। तिथेही सर्व ठिकाणी आल्या नोंदणी झालेली आहे, तिथेही आल्या सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे, तिथेही सगळी सत्र ते अटेंड करणार आहेत। आपली जेवणाची वेळ जेव्हा होईल तेव्हा त्यांची जेवणाची वेळ होईल आणि आपण बैठक संपली असं म्हणून त्याच वेळेला ते सगळेजण आपापल्या घरी जातील। हे जवळजवळ ते आपल्या बैठकीचाच एक भाग आहेत। अशी एक परिस्थितीची आवश्यकता म्हणून बैठक आपण करतो। जूनमध्ये आपण एकत्र आल्यानंतर खूप घडामोडी घडलेल्या आहेत। जूनमध्ये आपण एकत्र आलो तेव्हा पंढरपूरची विधानसभा झाली होती। पंढरपूरची विधानसभा त्याला आपण अमित भाईंच्या भाषेत म्हणायचं तर ठोके विजयी केली होती आणि त्याचा स्वाभाविकपणे उत्साह आपल्या सगळ्यांच्या मध्ये होता। त्याच वेळेला राज्याच्या जवळजवळ 15,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्या 6,500 गावांमध्ये सरपंचही आपले झाले होते। अशा उत्साहाच्या वातावरणामध्ये जूनमध्ये आपण एकत्र आलो आणि भविष्यातल्या सगळ्या कार्यक्रमाची, आंदोलनाची दिशा आपण ठरवली। आपण सगळ्यांनी त्यावेळेला एकमेकाला नीट समजावून सांगितलं आणि मला असं वाटतं की ते सगळ्यांना आता नीट त्यांच्या अंगी बांधलं की आपल्याला एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून कधी सरकार येणार, देवजी तुम्ही जरा कानात तर सांगा, आम्ही कोणाला सांगणार नाही, ह्या सगळ्या चर्चा बंद करून आपल्याला एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करायचं आहे। आणि ती भूमिका जूनपासून आपण खूप चांगली बजावली। अगदी काल परवाचं नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम जो आपण दिला तो केवळ आदल्या दिवशी रात्री 9 वाजता एका व्हिडिओ कॉलवर आपण दिला आणि दुसऱ्या दिवशी किमान एक 26-27 मोठ्या शहरांमध्ये नवाब मलिकांचे पुतळे जाळले गेले आणि कुठेही पुतळा जाळताना जाळला गेला नाही, अटक झाली असं झालं नाही। इतकं त्याचं कमी वेळात प्लॅनिंग झालं। मग मोठ्या प्रमाणावर आपण डिझेल आणि पेट्रोलचे दर, वॅट हा महाराष्ट्र सरकारने कमी करावा म्हणून जी ॲक्टिव्हिटी दिली ती सुद्धा जिल्हा केंद्रामध्ये आणि तहसील केंद्रामध्ये मिळून 400 ठिकाणी ती निदर्शनं झाली, निवेदनं देणं झालं। तसंच एसटीचं आंदोलन जे आहे, आज एसटीच्या आंदोलनामध्ये सगळ्या एसटी कामगारांच्या संघटना बरखास्तच झाल्या आणि सगळं नेतृत्व हे भाजपकडे आलं। हां, त्याच्यावर असह्य झाल्यामुळे, अवघड स्थिती झाल्यामुळे वारंवार संजय राऊत म्हणत आहेत की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा हात आहे। कुठल्याही अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यामध्ये हात असेल तर आहे आमचा, आम्ही काही तो अमान्य करत नाही। एसटी कर्मचाऱ्यांची खूप भीषण स्थिती आहे। आपल्याला इथून जाताना त्याही विषयामध्ये आगामी काळामध्ये काय करायचा निर्णय करायला लागेल। वंचित बहुजन माथाड़ी ट्रांसपोर्ट और जनरल कामगार यूनियन के संस्थापक अध्यक्ष प्रकाश बाड़ा साहेब आम्बेडकर और भीमराव आम्बेडकर के नेतृत्व में सोमवार को रिलायंस नागोठने कंपनी के स्थानीय भूमिपुत्र और परियोजना पीड़ितों ने एक बार फिर एल्गार का आह्वान किया है। आघाडीचा
काशी खान का नाम वाइट दुबई कोड नेम वाले व्यक्ति के साथ था। उन्हें गिरफ्तार क्यों नहीं किया गया? काशिफ खान और समीर वानखेड़े का क्या संबंध है? इस बात की जानकारी एनसीबी को देनी होगी। इस प्रकार की बात नवाब मलिक ने कही। आज सकाळी केपी गोसावी आणि जे खबरी दिल्लीचा आहे त्याच्यामधल्या झालेल्या चॅट मी माझ्या ट्विटर अकाउंटवर हे रिलीज केलेलं आहे। केपी गोसावीला तो इन्फॉर्मर हे काशिफ खान आणि एक वाईट दुबई नावाचा व्यक्ती आहे त्याची माहिती देत आहे। गोसावी त्यांना सांगतायत फोटो पाठवा। काशिफ खानचा फोटो पाठवण्यात आला आणि ज्या पद्धतीने फोटोच्या आधारावर लोकांना ओळख करून डिटेन करण्यात आला त्या पद्धतीने काशिफ खानला का डिटेन करण्यात आलं नाही? त्याला सेफ पॅसेज का देण्यात आला? तो क्रूजवर 2 दिवस काय करत होता? या आधी आम्ही त्या क्रूजवरच्या डान्सचा फोटो लोकांना रिलीज केला होता आणि अजूनही काशिफ खान गोव्यात लपून बसलेला आहे। वानखेडे हे झोनल डायरेक्टर असताना गोवा पण त्यांच्या अंतर्गत येते। जगभराच्या लोकांना माहीत आहे की गोव्यामध्ये ड्रग टुरिझम चालत आहे। रशियन माफिया तिकडे ड्रग्सचा धंदे करत आहे पण गोव्यामध्ये कुठलीही कारवाई होत नाही कारण काशिफ खानच्या माध्यमातून सगळा रॅकेट गोव्याचा चालते। काशिफ खान वानखेडेंचे घनिष्ठ संबंध आहे त्यासाठी त्यांच्यावर कारवाई होत नाही। मी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारू इच्छितोय की आपण काशिफ खानला का नाही बोलावतो? काशिफ खान सोबत आणखीन एक नाव आहे वाईट दुबई ज्याचा कोड नेम आहे त्याच्या बाबतीत पण माहिती देण्यात आली होती, त्याला का अटक झाली नाही? आणि कुठे ना कुठे काशिफ खान आणि वानखेडे यांच्यातले काय संबंध आहे याची माहिती एनसीबीने द्यावी आणि काशिफ हा व्यक्ती देशभरात त्याच्यावर वेगळे गुन्हे आहे। 4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये पण फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। माझी माहिती अशी आहे की एका कोर्टाने त्याला ॲब्स्कॉन्डिंग घोषित केलेलं आहे। इतका असताना या व्यक्तीला का वाचवण्यात येते याचा उत्तर आम्हाला या एजन्सीकडून अपेक्षित। जयवी मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। सर एक फाइल देना प्लीज। सर आपके लिए कॉल है। सर वो फाइल दीजिए ना। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है। ना कोई दर्द, ना कोई टाका और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है। तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com। राज्य सरकार इस बात से अवगत है
कि अतिवृष्टि के कारण खरीफ फसलों को भारी नुकसान होने से फसल उत्पादकों को आर्थिक मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। इसीलिए भाजपा महासचिव डॉक्टर दिनेश परदेशी ने बकाया बिजली बिलों की वसूली के लिए कृषि पंपों की बिजली आपूर्ति के कटौती करने में किसान विरोधी भूमिका के लिए सरकार की आलोचना की है। ट्रान्सफॉर्मर टाकण्यावर जेव्हा लोक असे येत नाही, वागणगावचा एक किस्सा आहे, असे भरपूर लोक जे अर्धे अर्धे पैसे भरायला तयार आहे, असे भरपूर प्रश्न आहे पुन्हा तालुक्यात। तर माझं एवढीच विनंती राहील, आता लाईटचे हे झाले, बिलाचे प्रश्न, तारा खोळंबला तुम्ही म्हणे शहरात पण तुम्ही आमच्या बरोबर चला, भरपूर ठिकाणी तारा रस्त्यावरच आहे, तर ते ग्रामीणची वेगळी परिस्थिती आहे समजो। आता अधिकारी ज्या गल्लीत राहतात त्यांच्या पण गल्लीत तारा खालीच आहे, तर बाकी गोष्ट राहू द्या, आता परिस्थिती खूप वाईट आहे। आता यांचे लिमिटेशन आहे, तरी आपण पूर्ण प्रयत्न करू, पण हे जास्त दिवस चालणार नाही, कारण की त्यांनी काही मुदत द्यायला पाहिजे। लगेच कट करणं असू द्या, ट्रान्सफॉर्मर देणं नाही, ट्रान्सफॉर्मरची संख्या कमी आहे, लाईट वेळेवर देणं नाही, त्याचे पैसे भरून घेतात, तर त्यांचं पण काम आहे का 8 तास जे सरकारने दिलेली आहे लाईटचं, तर 8 तास त्यांनी व्यवस्थित फुल फेजनी लाईट द्यायला पाहिजे, तरच त्यांनी पैसे घ्यायचे, त्यांना अधिकार आहे। आता कितीदा राहते 8 तास, पण सांगा तुम्ही खरंच पाहिजे 4 तास चालते, तर हे पण आपल्याला ते म्हणतात लाईट बिल भरा, तर मग तुम्ही 8 तास तरी लाईट बरोबर द्यायला भरायला तयार आहे ना आम्ही, तर तिला 8 तास पण लाईट द्यायची नाही, काही नियोजन नाही, काही पण झालं तर केंद्रावर ढकलायचं, मध्ये तर कोळसा केंद्र दिला नाही। अरे बाबा, तुला राऊत साहेब तुम्हाला सांगितलं होतं का पावसाळ्याच्या पहिले नियोजन हे झोपलेले असतात, यांना माहीतच नाहीये। सरकारचा जो मुख्य माणूस आहे त्यालाच काही घेणं देणं, त्याला माहीतच नाही कधी लाईट कधी जाती, लाईट कधी येते, त्याला काय दिवसभर जनरेटर मध्ये राहणारा, लाईट गेली ते समजतच नाही ना, लाईट गेल्यावर काय परिस्थिती होती, आता रात्री लाईट देऊन किती अवघड परिस्थिती होती शेतकऱ्यांची। म्हणजे हे सगळ्या गोष्टीची त्यांना माहितीच नाहीये। कधी ते मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्रीच्या दालनातच कधी गेले नाही, ते 1-2दाच गेले, तर त्या बिचाऱ्याला सर्वसामान्य शेतकऱ्यांचे बाकी लोकांच्या प्रश्नाची काय जाण आहे। फक्त बसून पहिल्यापासून राजेशाही सारखे राहिले, आता पण तसेच राहिलेले, त्याचा दोष नाही बिचाऱ्याचं, काय करणार, त्याला बसवलेलं आहे बावलीवर, पण त्याच्यामुळे आता लोकांचे खूप हाल होऊ लागले। म्हणून माझी महावितरणच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे का तुम्ही वैजापूर तालुक्यात बळजबरी कोणाचे जाऊन कनेक्शन घरगुती असो का, परिस्थिती वाईट आहे का, ऍग्रिकल्चर कनेक्शन असो, हे तोडू नका। तोडलं तर मग तुम्हाला आमच्या रोषाला समोर जावं लागेल। उद्या काही घटना, कारण की सगळे आमच्या तालुक्याचे वायरमन आहे, तुम्ही आहे, काही घटना आमच्या कार्यकर्त्यातून झाली तर म्हणून आज आम्ही धरणे देऊन तुम्हाला निवेदन देणार आहे, तर त्याला जिम्मेदार आम्हाला कोणाला ठरवू नका। व ट्रान्सफॉर्मरचे जे लोक पैसे भरायला तयार आहे, तर तुम्ही पण तुमच्या वरिष्ठ, या अधिकार तुम्हाला नाही आहे, पण वरिष्ठांना तुम्ही सांगा, पण लवकरात लवकर जे पैसे अर्धे भरायला तयार आहे, तर तुम्ही 8 घालून बसू नका का एवढेच भरा, जे पैसे भरायचे तेवढे। त्रिपुरा राज्य में तथाकथित घटना के विरोध में राज्य के विभिन्न हिस्सों में आयोजित आंदोलन के दौरान हुई हिंसक घटनाओं के संबंध में वाशिम जिला इकाई में शांति व्यवस्था बनाए रखने के मद्देनजर पुलिस अधीक्षक बच्चन सिंह के मार्गदर्शन में जिला स्तरीय शांति समिति बैठक का आयोजन किया गया था। जे काही घटना आता घडत आहे त्या घटनेची पार्श्वभूमी फॅक्च्युअल जे आहे ते सर्वांनी जाणून घ्यायची आहे की कोणत्या ठिकाणी काय घटना सुरुवातीला घडली, त्यानंतर आपल्या देशात एक राज्यात काय घडला, तो नेमका काय घडला आणि त्याचे रिस्पॉन्स म्हणून आपल्या ठिकाणी 12 तारीखला काय काय ठिकाणी घडलं, नांदेडला, मालेगावला, अमरावती साईडला आणि आपल्या जिल्ह्यात कारंजाला एक छोटी घटना घडली। त्या घटनामध्ये जे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते, विदिन मिनिट्स ती घटना कंट्रोलमध्ये आली। अदरवाईज त्या शहराची पार्श्वभूमी बघताना बरेच लोक ऑलरेडी उपस्थित आहेत, माझे खूप वरिष्ठ आहे, वयामध्ये पण एक्सपिरियन्समध्ये पण, परंतु असेच कारणामुळे ऑलरेडी न केवळ वाशिम परंतु इतर ठिकाणी मोठे मोठे राईट घडलेले आहेत। तर त्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचा मूळ एक वेळी कौतुक करतो आणि सर्वांची माहितीसाठी सांगतो की त्यामध्ये 2 गुन्हा ऑलरेडी दाखल झालेले आहेत सिरियस सेक्शन मध्ये। जे कायद्याचे जाणकार आहेत त्यांना माहिती आहे
की सिरियस सेक्शनमध्ये आपण गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यामध्ये ऑलरेडी 5 लोकांची अटक झालेली आहे. बाकी ज्याचा सहभाग होता किंवा ज्याने मॉबला कंट्रोल केला नहीं किंवा त्यांना आणखी प्रोत्साहन दिला ते पण आम्ही अटक करणार आहे. आई एम टेलिंग इन अ पब्लिक मीटिंग, जिन्होंने भी उस घटना को रोका नहीं कि उसको प्रोत्साहन दिया, उनको भी उनके अगेंस्ट में भी कायदेशीर कारवाई की जाएगी. हे आमचा स्टँड केवळ या घटनाबद्दल नाही, कोणतीही घटना अशी लॉ अँड ऑर्डर बद्दल झाली, कोणत्याही समाजाने केली, कोणत्याही समाजाच्या विरुद्ध केली, हेच माझा स्टँड असणार आहे. आणि त्याबद्दल जे काही माझा कार्यकाल असेल इकडे त्यामध्ये हे माझे ठाम भूमिका राहील. आणि हे मी ऑलरेडी माझे सर्व PSI, सर्व अधिकारी, सर्व 1500 जवान सर्वांना सांगितली आहे. ऑलरेडी एक वक्ता बोलले की या ठिकाणी जे बसलेले आहेत ते 2% लोक 2% चांगले लोक आहेत. सॉरी 2% जे वाईट लोक असतात त्याच्यावर ते कंट्रोल करण्यासाठी 98% लोक आहेत, त्यापैकी इकडे बसलेले आहेत. तर आणखी एक वक्ता बोलले की सर एक पोलीस कर्मचारी 594 सिटीजन साठी आहे. आपण बोलले पूरा पड़ता है क्योंकि जो 98% लोग हैं, जो अच्छे लोग हैं, वो उनका साथ देते हैं. सर माझी एवढी विनंती असेल की 98% लोक केवळ घरात न बसता केवळ मोबाईलवर पुढे न पाठवताना त्याची माहिती, घटनाबद्दल माहिती पोलीस कंट्रोल रूम, जवळचा पोलीस अधिकारी, जवळचा पोलीस कर्मचारी किंवा पत्रकार किंवा पीस कमिटीचा सदस्य त्यांना द्या. तुमच्याकडे जे काही माहिती आहे, जे काही इंटेलिजन्स आहे, सर मला असे ऐकू आलं की त्या ठिकाणी काही घडू शकतात, खात्री करा. खात्री केल्यानंतर पोलिसांना सांगा, पोलीस पण त्याचे प्रशासनाकडून खात्री करणार आहे. तर हा माझी सर्वात पहिली विनंती. याच्या अतिरिक्त आणखी एक वक्ता बोलत होते की ठीक आहे SP आले, SDPO आले किंवा कोणते PI आले किंवा कर्मचारी, त्याची बदली होत असते. ठीक आहे, मी 2 महिन्यापूर्वी आलो आणि माझ्या पूर्वी पण SP होते, साहेब पण कोल्हापूरचे आहे. परंतु गाव कोणताही तालुका असू द्या, वाशिम असू द्या, मानोरा असू द्या, आसेगाव किंवा कारंजा, किती पुराणा आहे तो तालुका त्याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती असेल. काही 100 वर्ष असू शकतात, काही 500 वर्षाच्या पण असू शकतात. पुढचे किती कालात तो असणार आहे, 500 वर्ष, 1000 वर्ष, 5000 वर्ष आपण सांगू शकत नाही. तर आपले एन्सेस्टर्स त्या गावाचे आहे, आपली येणारी पिढी पण त्याच गावाची आहे. माझा स्टेक काय आहे की मी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी जे काही माझे उपाय होतात ते करणार आहे. परंतु त्याचे आफ्टर इफेक्ट, कोणतीही घटना घडली त्याचे आफ्टर इफेक्ट ते तुम्ही लोकांना किंवा त्या समाजाला किंवा त्या गलीला किंवा त्या शहराला भोगावं लागतात. अगोदरचे उदाहरण सांगतो की ठीक आहे घटना घडली, गुन्हा दाखल होतो, त्यानंतर लोक पडतात की ठीक आहे आता आम्ही लॉयरकडे जाऊ, आता आमची अटक होऊ नये, ते सर झाला. त्यानंतर प्रतिबंधक कारवाई चालू होते, ठीक आहे चॅप्टर प्रोसिडिंग चालू झाली तहसीलदारकडे, LCB-कडे. त्यानंतर त्याचा रेकॉर्ड जे पोलीस यंत्रणाचे गोपनीय रेकॉर्ड असतात त्यामध्ये नोंदणी होत असते की ठीक आहे आता माझ्या 10 वर्ष नंतर जे काही SP येणार आहे तो पण बघणार आहे की 12 नोव्हेंबर सायंकाळी जे करंजामध्ये घटना घडली होती त्याबद्दल 2 गुन्हा दाखल झाले, त्यामध्ये एवढे लोक अटक झालेले होते. तर असं नाही की हे 2 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाचा इन्सिडेंट झाला, त्याचे आफ्टर इफेक्ट खूप जास्त असते. करेक्टर व्हेरिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम होतं, कधी कधी पासपोर्ट पण भेटत नाही आणि सर्व प्रकारची प्रॉब्लेम चालू होते. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.